नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात पुन्हा एकदा वाल्मिक करारचे कारनामे समोर आले आणि हे समोर आणण्यामध्ये सर्वात मोठा रोल जर कुणाचा असेल तर बीडमधील नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा. कारण त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असे काही धक्कादायक खुलासे केले की पुन्हा एकदा या बीडमध्ये या वाल्मिक कराडनं त्या ठिकाणी आपल्या वाल्यावादी विचारसरणीचा काय उद्योग करून ठेवला आहे याची उत्तरं समोर येईल. मुळात त्यानं आतापर्यंत किती जणांची हत्या केली, त्यांनी कुणाला खंडणी मागितली, कुणावर खोटे गुन्हे दाखल केले आणि त्याच्यातच एक विक्टीम म्हणजेच बाळा बांगर आहे. त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या आईवर, वडिलांवर खोटे गुन्हे दाखल केले. स्वतः बाळा बांगर यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर संतोष देशमुख यांची हत्या ज्या दिवशी झाली 6:15 त्यांची बॉडी सापडते आणि 5:30 म्हणजे अर्धा पाऊण तास आधी वाल्मिक कराड बाळा बांगर यांना फोन करून सांगतायत की आता तुमचा सरपंच गेला, सरपंच परिषद संपली. याचाच अर्थ वाल्मिक कराडला हे स्पष्ट माहित होतं की 9 डिसेंबरला त्या दिवशी काय घडलं होतं, कारण की करता करविताच वाल्या कराड होता. आणि याच कराड विषयी आज बाळा बांगर यांनी जे धक्कादायक खुलासे केलेत त्याच प्रकरणी ते आज आपल्या टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. बाळा बांगर, तुमचं या टॉप न्यूज मराठीच्या लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर मुळात आजचा जो विषय आहे तो विषय हाच आहे की तुम्ही एकेकाळी 2-2.5 वर्ष याच वाल्मिक कराडचे सहकारी राहिलेला आहात, पण त्यांची विचारसरणी तुम्हाला पटेनाशी झाली, त्यांच्यापासून फारकत घेतली, त्यामुळे ते तुम्ही त्यांच्या सारखं जवळ जावं यासाठी प्रकरण मिटवून घ्यावीत यासाठी तुमच्यावर फोर्स आणला, दबाव आणला, पण तुम्ही त्याला जुमानलं नाही. खरं तर तुम्ही लढा द्यायला सुरुवात केली. मगाशीच तुम्ही पत्रकार परिषदेत एक धक्कादायक विधान केलं आणि ते विधान होतं की माझ्या समोर वाल्मिक कराडनं तिघांना मारलं. आता तुम्ही त्यातलं एक नाव तर घेतलं ज्यांचं नाव आहे महादेव मुंडे. आता 2 वर्ष पूर्ण होतील ज्यांची हत्या होऊन त्या प्रकरणातले आरोपी कोण अजून पोलिसांना सापडत नाहीये. आता मला तुम्हाला हा प्रश्न करायचा आहे, एक नाव महादेव मुंडे आहे, 2 नावं कुठली आहेत महाराष्ट्राला सांगून टाका. नाही, नक्कीच ते वाल्मिक कराडनी आतापर्यंत जे काय पाप केले, जे काय गोरगरीब लोकांना, चांगल्या लोकांना सोबत घेऊन गळ्यात हात टाकून त्यांचे गळे चिरले, जवळच्या लोकांकडूनच घात केले जवळच्या लोकांचे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्याचा फक्त इगो हार्ट झाला. त्याला महादेव मुंडे खून प्रकरणात परळीच्या 2-3 स्थानिकच्या त्याच्या राजकीय विरोधकांना त्याला अडकवायचं होतं, म्हणून त्यांनी फक्त इगो हार्ट झाला म्हणून महादेव मुंडेंचं खून प्रकरण केलं. पण ते पण खून प्रकरण केलं, आम्ही शांत बसलो नाहीत. जेव्हा मला हे माहिती सगळ्या भेटत गेल्या, ह्याच्यात वाल्मिक कराड आणि त्याच्या कुटुंबातले लोक समाविष्ट आहेत, तर त्यावेळेस पण मी त्या विरोधात माझ्या अंतर्गत मी आवाज उठवला. बीड जिल्ह्यातील उच्च पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की अशी अशी घटना झालीये, त्याच्यात तपास घ्या, हे करा. तत्कालीन जे परळीचे पीआय होते सानप म्हणून, त्यांनी ह्या खोट्या लोकांना अडकायला नकार दिला. महादेव मुंडेचा खून झाल्यानंतर त्या सानप पीआयला दबाव टाकला वाल्मिक कराडने, तू ह्या लोकांचे नावं त्यामध्ये टाक. महादेव मुंडेचं एक प्रकरण झालं आमच्या समोर. त्याच्यानंतर त्याच्या मागे पुढे 1-2 प्रकरण झालेले आहेत, ते पण नक्कीच मी खुलासा करेन पुढच्या पत्रकार परिषदमध्ये. माझ्या सांगन ते कोण लोक आहेत. आणि माझी लढाई काय वाल्मिकशी राजकीय किंवा वर्चस्वासाठी नाहीये. वाल्मिक कराडची माझी व्यक्तिगत लढाई आहे, आमचा अंतर्गत वाद होता हा. नक्कीच. खरं तर बांगर साहेब, महादेव मुंडे यांची गाडी सापडते पोलिसांना, पण तिथून 50 मीटर अंतरावर असलेली बॉडी सापडत नाही. अशी परिस्थिती त्या ठिकाणी. आणि तुम्ही एक धक्कादायक खुलासा केलात की वाल्मिक कराड याच्या समोर महादेव मुंडेंना ज्या मारेकऱ्यांनी मारलं त्यांच्या अंगाचे तोडलेलं मांस, कातडी, आणखी त्यासोबतच हाडं देखील त्याच्या समोर टेबलासमोर ठेवण्यात आली आणि ते प्रत्यक्ष तुम्ही तुमच्या डोळ्यांना पाहिलं. हे खरं आहे का? हो, हे सत्य आहे. वाल्मिक कराडनी ते हत्या झाल्यानंतर, म्हणजे ह्याचे महादेव मुंडेंची हत्या झाल्यानंतर मला वाटतं त्याच 72 तासामध्ये ते पोरं त्यांच्या खिशामध्ये ते मास्क घेऊन फिरत होते ज्यांनी हत्या केली त्याचं. त्याचे रक्ताचे डाग, ते वाल्मिक कराडच्या वैयक्तिक ऑफिस आहे त्याचं परळीमध्ये, एजन्सी वगैरे. तिथं ऑफिसला आणून दाखविलं ती सगळी घटना झालेली. हे असं तर आम्हाला आधी हे चेष्टा वाटलं, खरं नसं वाटलं, पण नंतर नंतर हे हळूहळू प्रकरण सगळं लक्षात आलं.
आम्ही सदम्यामध्ये गेलो तर असं पण काय घडू शकतं का बाबा? आणि हा माणूस असे कसं काय वागू शकतो? जेवढं त्याच्यात दिवस राहिलोत, तेवढं ना तेवढं तो आम्हाला त्याचे रहस्य सांगायला लागला, त्याच्या गोष्टी सोबत राहून कळायला लागले. आणि हे बघा, कोणताही व्यक्ती आरोप करताना त्याच्या मागे पुरावे लागतात. मी आज जे काय पत्रकार परिषद घेऊन आरोप केले त्याचे माझ्यापाशी पुरावे आहेत. आणि महादेव मुंडेचा खून केलाय सर, हे सर्व परळीला वाल्मिक कराडच्या इशाऱ्यावर झालेला आहे. वाल्मिक कराडच्या कुटुंबातले लोक याच्यामध्ये आहेत, हे सर्वांना माहित आहे. आणि कुणी पुढे येऊन जर फिर्याद दिली नाही, काही केलं नाही, तर नक्कीच त्याची फिर्याद मी स्वतः देणार आहे. मी स्वतः फिर्याद द्यायला तयार आहे. म्हणजे या वाल्मिक कराडनं आपल्याच नात्यातल्या लोकांचा, आपल्याच रक्तातल्या लोकांचा वापर करून या महादेव मुंडेंना मारला असं तुम्हाला म्हणायचंय? हो, साहजिक आहे ते. त्यावेळेसचे म्हणजे सानप्पी आहेत, त्यांना पण म्हणजे आता ठीक आहे, ते तिथून त्यांची बदली झाली, पण त्यांना माहिती आहे, परळीच्या लोकांना माहिती आहे, वाल्मिक कराडने फक्त 2-3 बाकीच्या जवळच्या लोकांना अडकविण्यासाठी आणि त्याच्या इगो हार्ट झाल्यामुळं त्याने ह्यांची हत्या केली, महादेव मुंडेंची. आणि हत्या केल्यानंतर त्याच्या मांसाचा थोडाफार तुकडा महादेव मुंडे, स्वर्गवासी महादेव मुंडे यांच्या नरड्यावर, छातीवर वार केलेले आहेत ना. ते पीएम नक्की रिपोर्ट मध्ये पण तसं आहे. 100% तुम्ही सांगितलेलं त्या पीएम रिपोर्ट मधलं एक वाक्य ऐकतो तुम्ही. मृतदेहाच्या अंगावर मारल्याच्या जखमा, गळा कापलेला. म्हणजे तुम्ही जे हो, म्हणताय गळा कापलेला, याचा अर्थ त्या मानेचा मांसाचा तुकडा वाल्मिक कराडच्या टेबलावर ठेवला गेला आणि ज्या मारेकऱ्यांनी त्याला मारलं त्यांना शाबासकी देऊन यांनी गाड्या सुद्धा बक्षीस दिल्या. हो, नक्कीच. ज्यांनी मारलं त्यांना गाड्या दिल्या, अमाप पैसा दिला. त्यांना अजून ताकद दिली त्यांना, म्हणजे गैरवर्तणूक करण्यासाठी. त्यांचं पाठबळ वाढीलं, मनोधैर्य वाढीलं. आणि हे कुणी पण सांगन, परळीतल्या घराघरात माहिती आहे हा विषय. नक्की नक्की. म्हणजे मला आठवतंय की त्या दिवशी म्हणजे 16 डिसेंबर 2023 ला परळी बंद देखील व्यापाऱ्यांनी पुकारला होता. खरं तर महादेव मुंडे एक पिग्मी एजंट होते, एक व्यापारी होते. तर अशा महादेव मुंडेंना मारण्यामागचं नेमकं कारण काय असावं? कारण की मुळातच ते आर्थिक व्यवहारातून, प्लॉटिंगच्या व्यवहारातून घडलं असं सांगितलं जातं. पण तुम्ही मागासपासून एक शब्द वापरताय, इगो हर्ट, इगो हर्ट. असं वाल्मिकरांचा काय इगो हर्ट झाला की त्याला महादेव मुंडेंची हत्या करावी लागली? वाल्मिक कराड हा स्वतःमध्ये फार महत्वाकांक्षी आणि फार म्हणजे इच्छाधारी झालता. त्याच्या मनासारखं, त्याच्या इच्छेसारखं नाही झालं तर तो त्या लोकांचे काटे काढायचा. त्याचं जिवंत उदाहरण आमचं कुटुंब आहे. मी त्याचं फक्त ऐकलं नाही, त्याच्या सानिध्यात राहिलो नाही. त्याने माझ्या पर आईवडिलापर्यंत आला. माझ्यापाशी काही त्याच्या माहिती होत्या, हेच मी खुलासे करणार होतो. माझ्यावर जर 30 सप्टेंबरला पहिला खोटा गुन्हा दाखल होत नाही आणि बीड पोलीसच माझ्यावर बलात्काराची खोटी केस करण्यासाठी बीड पोलीस मधील काही अधिकारी माझ्या मागे लागले. ही मी पत्रकार परिषद 10 ऑक्टोबरला घेणार होतो, म्हणजे 2 ऑक्टोबरच्या, 10 ऑक्टोबरच्या मध्ये 2024च्या. ती माझी पत्रकार परिषद होऊन दिली नाही, माझ्या आईला अटक करण्यात आलं. मग ह्या महादेव मुंडेंचं जी हत्या केली ते सर्व परळीला माहितीये, सर्व लोकांना माहितीये. मांसाचा तुकडा आणून त्याच्या वाल्मिक कराडच्या जवळच्या लोकांना माहितीये. हे जवळचे लोक फार ते विचित्र समाजातून फेकलेले मूर्ख लोक व्यक्ती त्याच्या सोबत असायचे. आणि पूर्ण परळीमध्ये त्या लोकांची घराघरात माहिती आहे मर्डर कुणी केलेलं आहे म्हणून, महादेव मुंडेंचं. या प्रकरणात आता 8वे तपास अधिकारी आलेत. केसचे डीवायएसपी कमलेश मीना यांची आता या तपास प्रकरणी नेमणूक झाली आहे. 8 अधिकारी बदलले जातात. 2 वर्ष या केसला व्हायला आली तरी देखील अजून यातले आरोपी मोकाट आहेत. नेमकं बीडचं पोलीस प्रशासन करतंय काय बागमर साहेब? आता पोलीस प्रशासनाचं कसं आहे, बीड पोलीस प्रशासन ऍक्च्युली तसं फार छान अधिकारी पण आहेत. पण नेमकं जे पहिले वाल्मिक कराडनी काय अधिकारी अजून पण आणून ठेवलेले आहेत बीडच्या सिस्टम मध्ये वगैरे, त्यांनी सर्व कीड लावून टाकलेली ना हो. आणि अधिकारी पण दबावाखाली आहेत आज पण, काही काही वाल्मिकच्या, किंवा काही काही मिंदे असतील, लाभार्थी असतील. त्याच्यामुळे माझं तर म्हणणं आहे गड्या, महादेव मुंडे कुटुंबानी पुढे येऊन ह्यांच्या विरोधात फिर्याद दिली पाहिजे वाल्मिकच्या आणि त्यांची. ते कोर्ट फक्त ठरवून मग. अहो, ज्ञानेश्वरी मुंडे त्यांच्या पत्नी, त्यांचे मेवणे सतीश फड या हा. दोघांनी म्हणजे ज्ञानेश्वर मुंडे तर उपोषण केलं तरी देखील अजून हम्म. त्यांच्या हातात काही पडलेलं नाहीये. हो मग. त्यांचं लहानसं लेकरू आहे. मला एक आणखी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एक पत्रपरिषदेत वाक्य उच्चारलं होतं, 36 जिल्हे आणि 6 महानगर यातली कुठलीही व्यक्ती वाल्मिक कराडकडे जर गेली तर काम चांगलं असो किंवा वाईट तो करून द्यायचाच. याची हो, बीडच्या बाहेर देखील एवढी ताकद आहे? 100%. बीड मध्ये तरी त्याचं राजकीय वलय होतं. तो स्वतः बीड जिल्ह्यामध्ये स्ट्रॉंग होता, एका प्रकारचा तो राजकीय गुंड होता. पण त्याचं महाराष्ट्रामध्ये पण त्याच्यापाशी कोणती व्यक्ती आली, मग तो त्यात तहसीलदार पासून तर पार जिल्हाधिकाऱ्यापासून आयुक्तापर्यंत त्याचं ऐकत होते. 6 पण विभागामध्ये महाराष्ट्राच्या. वाल्मिक कराडचं वलय फार होतं. आणि ती काय त्याला ताकद त्याच्या मागे जी होती वाल्मिक कराडच्या बीड जिल्ह्याच्या बाहेरची, महाराष्ट्रामधली, ती अराजकीय एक अदृश्य शक्ती होती. आणि ते फक्त वाल्मिक कराडच्या मोजक्या लोकांना माहित असतं, 1-2 जवळचे. त्याच्यापैकी मी एक होतो जे मला माहित होतं. नॉन आणि पॉलिटिकल
नॉन पॉलिटिकल म्हणजे काय, नेमकं काय म्हणायचं तू, नॉन पॉलिटिकल अदृश्य शक्ती म्हणजे काय? ही आदर्श शक्ती अशी आहे साहेब, ह्याचं ह्याचे धागेदोरे काढून ह्याचं मुळा पाला सकट हे उपटून टाकणं, उखडून टाकणं फार गरजेचं आहे. आज मी पत्रकार परिषद घेतली, मला माहितीये मला किती दबाव होता. किती मोठे मोठे बाहेरचे लोक वगैरे मला प्रेमापोटी म्हणत होते, तू घेऊ नको, आम्हाला पण तुझ्या विरोधात जावं लागेल. म्हणजे वाल्मिक कराडने असे काय लोड का अडकून ठेवलेत, मोठे मोठे अधिकारी, मोठे मोठे बिझनेसमॅन, प्रचंड अब्जाधीश लोक त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, ट्रॅप मध्ये अडकून बसलेले आहेत. ते कुणाला माहित नाही, मला माहित आहेत का अडकलेले आहेत. आणि कितीतरी याचा अधिकाऱ्यांना कितीतरी. याचा अर्थ बांगर साहेब, त्यांच्या मागे तर पॉलिटिकल म्हणजे राजकीय वर्ग असतं तर होताच, पण नॉन पॉलिटिकल इनव्हिजिबल पॉवर देखील त्याच्या मागे आहे, असं तुम्हाला म्हणायचं? यस यस, त्याच्या माग अदृश्य शक्ती आहे. आणि तीच अदृश्य शक्ती जी आहे, अराजकीय अदृश्य शक्ती आहे, त्याच्यामुळेच वाल्मिक कराड हा तो काय बीड जिल्ह्यातून खंडणी घेत नव्हता, पूर्ण महाराष्ट्रामधून वाल्मिक कराड खंडणी घेत होता. खंडणीची रक्कम पण फार होती, त्याची कमी नव्हती. त्याचं रोजचं 8-10 कोटी कलेक्शन होत असेल पूर्ण महाराष्ट्रामधून. अच्छा. आता आणखी महत्वाचा मुद्दा, संतोष देशमुख प्रकरणाकडे आपण वळूयात. जेव्हा संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली, तेव्हा त्या बीडमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये दोन समाजामध्ये तेढ लागण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये मग मराठा, वंजारा या सगळ्या प्रकरणामध्ये. पण महादेव मुंडे हे तर वंजारा समाजाचेच होते. मग वाल्मिक कराडनं आपल्याच समाजातल्या माणसाचा खून केला. याच्या आधी बऱ्याच जणांची हत्या केली असतील, जीव घेतला असेल. मग याच्यात हे मराठा वंजारा विषय येतोच कुठे? कारण की वाल्मिक कराड आपल्याच जातीतल्या समाजातल्या लोकांना सोडत नव्हता. नक्कीच साहेब, मराठा वंजारा वाद ह्याच्यामध्ये नाहीच आहे. मुळात हा वाल्मिकी त्याच्या स्वार्थासाठी लोक मारलेले आहेत. मग ते मराठा समाजाचे मारले, सगळ्यात जास्त वंजारी समाजाचे मारलेले आहेत. ह्याच्या महादेव मुंडे वंजारी समाजाचे आहेत. आमच्यासारखे कितीतरी पीडित कुटुंब ज्यांना वाल्मिक कराडने आमच्या आई वडिलांना त्रास दिला, असे कितीतरी पीडित वंजारी समाजाचे आहेत. वाल्मिक कराड स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकत होता. तो वाल्यावादी विचारसरणीचा होता. वाल्यावादी विचारसरणी म्हणजे हिटलरचं आणि मोनोलोसी आपला जो हिट फॅसिझम. इटली, हा फासिझम, इटलीचा जे तानाशाह होता, जोसेफ स्टॅलिन, रशियाचे होते, असे सगळ्या तानाशहांचं मिळून एक जे कोण तयार होत होतं ते फासिझम होतं. आणि तो वाल्या फासिझम मध्ये होता. काही नाही, ते स्वतःला वाचवण्यासाठी जातीचं पांघरून त्यांनी शेवटला घेतलं. आणि जे हा काय हे म्हणजे रील्स रील्स फेसबुक जी पोर आहेत, लहान बारकाले 18 ते 25 वर्षाचे, त्यांना काय जास्त बाहेर माहित नाही. ते आमचे अण्णा दैवत, अण्णा दैवत. अरे अण्णा दैवत काय, आज एका दलित समाजाला काय शिवीगाळ ती रेकॉर्डिंग व्हायरल केली, त्याच्यामध्ये नक्की नक्की वाल्मिक कराड मला काय मला बोलतोय. मला मला मांगासाहेब त्या प्रकरणावर पण यायचंय. पण महत्वाचं असं मला म्हणायचं की खरं म्हणजे आज जी मुलं त्याच्या प्रेमात पडली आहेत ना, वाल्मिकांना आमचं दैवत, वाल्मिकांना इज कम बॅक, आल्यानंतर हत्तीवरनं मिरवणूक काढणार वगैरे सगळे जे काही बोलतायत, हम्म. या पोरांनी आता डोळे उघडले पाहिजेत की आपल्याच समाजातल्या लोकांची ज्यानं हत्या केली तो कुठल्याच समाजाचा होऊ शकत नाही, हे पहिल्यांदा यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. नक्कीच साहेब, आम्हाला त्यांनी बाळा बांगरला वाल्मिक कराडने मुलगा मानलं होतं, भाऊ मानलं होतं. महादेवाच्या पिंडीवर हात ठेवला होता की मी, तू माझा इथून पुढे तुमच्या आईला भाऊ तर आहे. मावशी म्हणत होते ते. मावशी म्हणत होता. आणि आमचा पार भावाचा घात करायला, मावशीचा घात करायला निघाला. वाल्मिक कराड हा कोणाचाच नव्हता. आणि ह्या जे बारकाले मुलं आहेत काही बीड जिल्ह्यातले तरुण पिढीतले, जे वाल्मिक कराडला दैवत दैवत मानतात आमच्यांना, त्यांच्या आई वडिलांना मी एक फोटो दाखवतो पुढच्या पत्रकार परिषदमध्ये. वाल्मिकच्या काय रेकॉर्डिंग दाखवतो, काय व्हिडिओ क्लिप दाखवतो, आणि घरात त्याचे फोटो लावा. ते त्यांना लाज वाटेल ते फोटो पाहायला पण. तुझ्या अवस्थेमध्ये तुझ्या अवस्थेमध्ये बोलतोय, कृत्य करतोय, वाईट गोष्टी आहेत ह्या. त्यावेळेस ते स्वतः ते मुलांना सांगते, तू वाल्मिक कराडचे फोटो स्टेटस टाकू नका म्हणून. आणि ते नक्कीच त्याच्यामध्ये फार हे होणार आहे सर, म्हणजे वॉशेबल होणार आहेत मेंदू सगळ्यांचे. आणि नक्की त्याच्यासाठीच मांगासाहेब बोला 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 बोला. त्याच्यासाठीच मी पुढची पत्रकार परिषद हा लढा उभारलेला आहे. मी न्यायाच्या स्वतःसाठी न्याय मागत नाही हो. मी मला आज ही पत्रकार परिषद घेऊन या म्हणून मला असे लाखो करोड रुपये भारून येत होते की तू घेऊ नको. मी यार का, मी पैशाचं लालच मोह वगैरे मला सत्तेचं नाहीच ना. आज सत्तेचं आणि पैशाचं लालच मोह असतं तर मी वाल्मिक कराड सोबत जेलमध्ये असतो. मी नीतिमत्तेतून बाजूला राहतो. हा, मी वाल्मिक कराड सोबत आमचा जाण्याचा निर्णय चुकला, मान्य, त्याचा मला त्रास पण झाला. पण वाल्मिक कराड हा एवढ्या टोकापर्यंत जाईल हे कुणालाच वाटलं नव्हतं ना. जेव्हा संतोष तुम्ही देशमुखची हत्या झाली त्यावेळेस कळालं. बरोबर 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 बरोबर. तुम्ही तुम्ही स्वतःहून म्हणजे पत्रपरिषद म्हणालाच ना की रेल्वे ट्रेन मधून पहिल्या डब्यातून उतरलो ते बरं झालं, नाहीतर मी आता त्यांच्या सोबत मोक्यात असतो. हो नक्कीच, मला जर त्या ट्रेन मध्ये बसून वाटलं असतं इथे एसी चांगलं आहे, आपल्याला खायला प्यायला चांगलं आहे, ट्रेन मध्ये प्रवास चांगला आहे, लालच सुटला असतं, मोह लागला असता, तर पुढचं स्टेशन आमचं मोक्याच होतं ना, शेवटचं स्टेशन. आणि आमचे तिथं नक्की राखच होणार होते.
पण कुठे ना नक्की. कुठे आम्ही जागृत झालो, कळालं आम्हाला की आपण चुकीचं टीम मध्ये आलेलो आहोत. बाबासाहेब, आणखी एक महत्वाचा मुद्दा, संतोष देशमुख यांची हत्या ज्या दिवशी घडली 9 डिसेंबरला, तेव्हा तुम्ही डेहराडून वरून दिल्लीला आला होता. तुम्ही बाहेर येस, येस. होतात, तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर होतात, तुम्ही आउट ऑफ स्टेट होतात. त्यावेळी तुम्हाला दोन व्यक्ती भेटल्या, एक उत्तर भारतातली आणि एक महाराष्ट्रातलीच होती, आय थिंक मुंबईची वगैरे असेल. हा, हा, त्यावेळी मुंबई. वाल्मिक कराड याचा फोन तुम्हाला आला आणि काय नेते, काय युवराज, असं तुम्हाला त्यांनी म्हणाले. आणि तुम्हाला एक माहिती दिली. ती माहिती काय दिली हे महाराष्ट्राला सांगा. नाही, माहिती दिली म्हणजे त्यांनी मला धमकी दिली थोडक्यात, की बाबा आज मी तुला 302 मध्ये एमपीडी मध्ये टाकणार आहे. एमपीडी म्हणजे मोक्याच्या सारखंच एक ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये तुला मी एमपीडी मधून टाकून देणार आहे. आणि सांगा लागला तुझी परिषद, तुमची सरपंच परिषद खलास, मसाजोगचा सरपंचच्या हत्यामध्ये पाडोद्याचा सरपंच अडकणार, असं वगैरे बोलायला लागला. म्हणलं ठीक आहे बाबा. तेच. आणि म्हणजे त्यांनी मला कन्फर्म सांगितलं की आज तू 302 मध्ये अडकणार आहे. आणि त्याच्या 15 दिवस आधी पण तो माझ्या नातेवाईकाला, आमच्या शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्याला धमक्या देत होता, मी बाळा बांगरला 302 मध्ये अडकणार आहे, अडकणार आहे. त्यांनी त्याच्या आधी पण माझ्या 307 खोट्या टाकल्या होत्या. माझ्या आई वडिलांना अटक केलं. किती वाजता आला होता तुम्हाला फोन, किती वाजता आला? मला 5:30 ते 5:30च्या, पावणे 6-6च्या मध्ये आला असं. कारण माझ्यापाशी मोबाईल नव्हता, हातामध्ये घडी नव्हते, वॉच पण नव्हते. तर त्यावेळेस मी, दिल्लीचं फार मोठं बस स्टँड आहे, मुख्य बस स्टँड आहे, त्या बस स्टँड जवळ होतो. दोन अज्ञात लोक आले आणि त्यांनी माझं वाल्मिक कराडशी बोलून, तसंच मला हैदराबादला पण यांनी गाठलं होतं, बँगलोरमध्ये पण गाठलं होतं. म्हणजे ते तुमच्या वॉचवरच होते? हा वॉचर होता, त्याला माझ्याशी कॉम्प्रोमाइज करून घ्यायचं होतं. त्याला वाटत होतं की मी कुठे ना कुठे घाबरून हे करत. पण त्या दिवशी त्यांनी मला सरळ सांगितलं होतं की मी आज तुला गुंतवणार आहे, तुझं फार झालं नेते, तुमचं फार झालं, आता तुमचा म्हणले कार्यक्रम खलास म्हणले, तुमची सरपंच परिषद खलास झाली, असं बोलला. आणि महाकालला गेलता कुठेतरी तिकडे. आणखी आणखी एक महत्वाचा मुद्दा, एकतर संतोष देशमुख यांची जी बॉडी सापडली दैठणा शिवारामध्ये, ती 6, 6:15 नंतरच्या घटनेची ती वेळ आहे. आणि तुम्हाला 5, 5:30ला त्यांनी फोन केलेला आहे. याचा अर्थ आधीच यांनी कन्फर्म केलेला आहे. म्हणजे त्याला ज्यांनी मारलंय संतोष देशमुखांना, निर्घृण हत्या केलेली आहे, त्यामध्ये तो सुदर्शन घुले, ते चाटे पिटे, जे काय बाकीची सगळी गँग होती त्यांची, तो कृष्णा आंधळे बिंधळे, यांनी ह्याला कन्फर्म केलं आणि मग तुम्हाला कळवलंय. हो, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून ती हत्या झालेली आहे. वाल्मिक कराडला त्या संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येमध्ये मुख्य आरोपी मला करायचं होतं. आणि बाकीचे आमचे मित्र, माझे जे मला मित्र सहकार्य करतेत, पुन्हा त्यांना त्याच्यामध्ये तपासामध्ये अडकून टाकायचं होतं. आणि ते वाल्मिक कराडला सोपं वाटत होतं. एसपी बारगड कशामुळे फायर घेत नव्हता, म्हणजे घेत हम्म. नव्हते. तिथलचे प्रकार काहीतरी ते महाजन म्हणून पीआय होते, ते पाटील पीआय काय होतं ते, प्रशांत जे महाजन, असते ते. प्रशांत महाजन, राजेश पाटील. हा, ते हे घेत नव्हते ना, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, ज्याला आपण एफआयआर म्हणतो, ते एफआयआर दाखल करून घेत नव्हते. आणि त्याचं कारण असं होतं की त्यांना अज्ञात लोकांच्यावर कुटुंबाकडून घ्यायचा होता दाखल करून, आणि आम्हाला त्याच्यामध्ये अडकवायचं होतं तपासामध्ये. हम्म, आणि हम्म. हे सत्य आहे, वाल्मिक कराडनी ती हत्या केलेली आहे. मी वाल्मिक कराडला जवळून राहिलेलो आहे. वाल्मिक कराडला जे कोणी ओळखलं नसेल ते बाळा बांगरने ओळखलेलं आहे. वाल्मिक कराड मला नखापासून केसापर्यंत माहिती आहे. म्हणून तर मी त्याच्यापासून बाजूला निघायचा निर्णय घेतला. ओके. आज मी तुम्ही, धाडस केलं म्हणून मी आज इथं बसलेलो आहे. बरोबर बरोबर. बांबे आणखी एक महत्वाचा मुद्दा, तुम्ही इगो हर्ट हा जो शब्द वापरला, असाच एकदा इगो हर्ट या वाल्मिक कराडचा झाला होता, जेव्हा तत्कालीन आपले पालकमंत्री बीड हम्म, जिल्ह्याचे हम्म. धनंजय मुंडे हे कृषी मंत्री पदाची शपथ घेत होते. आणि त्यांचे पीए प्रशांत जोशी त्यांचे फोटो काढत होते. तेव्हा काय घडलं होतं, वाल्याचा इगो हर्ट कसा झाला होता? वाल्मिकचा एक घोळ असा झालता सर, की प्रशांत जोशी हे धनंजय मुंडे, तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांचे काहीतरी फोटो घेत होते, धनंजय मुंडेंचे. आणि धनंजय मुंडेंचा कोण सत्कार करत होतं का काहीतरी, घरगुती त्यांची ओवाळणी वगैरे चालू होती असं कदाचित. तर त्यावेळेस आता साहजिक आहे, ते प्रशांत जोशी फोटो वगैरे घेत असताना तर वाल्मिकचे फोन येऊन गेले प्रशांत जोशीला. 5-6 फोन आले, प्रशांत जोशी उचलू शकले नाहीत. त्यावरून वाल्मिकचा इगो हर्ट झाला. आणि पहिलंच प्रशांत जोशी हा व्यक्ती, धनंजय मुंडेंचा शिवसहाय्यक प्रशांत जोशी हा व्यक्ती वाल्मिक कराडला मान्य नव्हता कधीच. त्याचे विचार मान्य नव्हते आणि ती व्यक्तिशः पण वाल्मिकला मान्य नव्हता. मग त्या दिवशी कारण भेटलं, माझे फोन नाही उचलले, हे नाही केलं. मग हे तत्कालीन कृषी मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना तक्रार केली वाल्मिक कराडनी. त्याच्याविषयी राग व्यक्त केला, हे केला. त्यांनी समजून सांगितलं, पण माझ्या पुढे खंत व्यक्ती नाही गेली, तर मला सांगितलं ह्याचा काटा काढायचा आहे आपल्याला प्रशांत जोशीचा, ह्याला ज्यूस मारून टाकायचं. मग वाल्मिक कराडला मी 2023ला जुलै ऑगस्टला 2 महिने समजून सांगितलं, हे ठीक नाही म्हणलं अण्णा, तुम्ही असं करायला नाही पाहिजे. आपण हे करून काय भेटणार, हे ओपन होईल, उघड होईल, तुम्ही जेलमध्ये जातात. आणि प्रशांत जोशी हे चांगलं व्यक्तिमत्व आहे, तुमच्या साहेबासाठी झटतोय, 25-20 वर्षापासून सोबत आहे, ते कशाला चांगलं म्हणजे
शिवसहाय्यक म्हणल्यावर त्याचं बिचारायचं काम काय असणार आहे, त्याच्या काय हत्यापर्यंत जायचं एवढा काय विषय आहे का म्हटलं. पण हं. म्हणजे ते वाल्मिक फार असा हा हिमजिकर व्यक्तिमत्व होतं ते फार. म्हणजे मग ते महत्वाकांक्षी आहे. हा. पण ही गोष्ट प्रशांत जोशींना पण कुठेतरी चाहूल लागली होती, धनंजय मुंडे साहेबांच्या पीएनला. ते मला मुंबईला एका ठिकाणी असे कार्यक्रमात भेटले. मला म्हणले की आपण सर्वजण आपल्या नेत्यासाठी, पक्षासाठी, संघटनेसाठी काम करतो, आपल्या नेत्याचं नाव हो, पक्षाचं नाव हवंय. पण माझा काहीच हेतू नाही की वाल्मिक अण्णांचं मन दुखावे, माझ्याकडून त्रास होईल, पण त्यांना समजून सांग हे चांगलं नाही मला त्रास देणं, मला टार्गेट करणं, माझं काय चुकलंय म्हटले. छोट्या छोट्या गोष्टीहून ठीक आहे, मी मग धनंजय मुंडे साहेबाला सोडायला तयार आहे, असं आहे तसं. पण मी त्यांना सोडू शकत नाही, ते बरेच दिवस झाले आम्ही सोबत आहोत. मग त्यांनी विनंती तळमळ केली, तू समजून सांगू शकतो, तू वाल्मिक अण्णांच्या जवळ आहेस, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे याचा अर्थ कुठं ना कुठं प्रशांत जोशींना पण चावल लागले होते ना. आणि वाल्मिक हं, कराड शिष्टमंडळ घेऊन गेलता डीएम धनंजय मुंडेंकडे की हा प्रशांत जोशी काढा म्हणून. त्या शिष्टमंडळामध्ये आम्ही पण सोबत होतो. हं. असं. पण आम्ही काय बोललो म्हणजे नाही, हा हा, बोला बोला. आम्ही वाल्मिक कराडला समजून सांगितलं, अरे वाल्मिक नाही ठीक नाही त्यावेळेस असं म्हणलं, हे करणं ते उचित नाहीये ना. तू पार तक्रार करणं, त्याला काढून टाकण्यापर्यंत ठीक आहे, पण हत्या करण्यापर्यंत नाही. म्हणले तो लय धनंजय मुंडे साहेबांच्या जवळ आहे, त्याच्यावर लय साहेबाचा विश्वास आहे, त्याचा काटाच काढू. म्हणजे बघा, जे धनंजय मुंडेच्या आसपास लोक आहेत, फाउंडर लोक जुने धनंजय मुंडेचे, ते वाल्मिक कराडला ठेवायचेच नव्हते, त्याचा अर्थ ना असंच होतं. आणि ते साहजिक म्हणजे आम्ही डोळ्याने वाल्मिक, पाहिलं. हम्म. बरोबर बरोबर. मग वाल्मिक कराड इतका महत्वाकांक्षी की त्याला काय पुढे भविष्यात आमदार मंत्री वगैरे व्हायचे होते की काय? हा नक्कीच, त्याची महत्वाकांक्षा फार होती, त्याला फार मराठवाड्याचा बॉस व्हायचं होतं, बीड जिल्ह्याचा तर तो मालक झालताच. तो स्वतःला बीड जिल्ह्याचा बाप. गॉडफादर समजत होता, हो. आणि त्याची महत्वाकांक्षा राक्षसी फार होती. मी पुढे त्याचा खुलासे करणार आहे सर्व एक 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 याच्यावर. मग हे धनंजय मुंडेंच्या कानापर्यंत गेलं होतं का की प्रशांत जोशींचा वाल्मिक कराडला काटा काढायचा होता? काटा काढायचा म्हणून नाही, पण त्याला हे माहित होतं की वाल्मिक कराडच्या मनामध्ये प्रशांत जोशी विषयी कपट आहे, मनामध्ये द्वेष आहे, राग आहे. असं पण त्यांनी त्याला फार हाताळलं, समजून सांगितलं. त्यापैकी आम्ही पण एक होतो वाल्मिक कराडला समजून सांगायला. हे तुम्ही हं, प्रशांत हं, जोशी सरांना विचारू शकता, ते पण ह्याच्यावर व्यवस्थित सांगतात. विषय हं, हं. प्रशांत जोशी सरांचा नाहीये, विषय वाल्मिक कराडच्या विकृतीचा आहे. की हा व्यक्ती फक्त इगो हार्ट झाला तरी माणसं मारण्यासाठी हे करत होता. आणि माझा आणि त्याचा वाद तर फार टोकाला गेलता ना. त्यांनी जे लोकांना त्रास दिला, मी त्या लोकांची बाजू घेत होतो. दुसरं असं काय मी मोठं पाप नव्हतं केलं काय एवढं मोठं. मी त्याच्यापेक्षा वयाने फार लहान आहे. आता मला बांगर साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांची हत्या झाली. आजची हम्म, तारीख आहे 2 जुलै 2025. इतके हम्म. दिवस तुम्ही का शांत राहिलात? तुम्हाला तर माहित होतं की महादेव मुंडेंना कुणी मारलं. नक्कीच, तुम्ही हा प्रश्न फार छान विचारलाय. त्याच्यामध्ये तथ्य होतं. आम्हाला 5-6 दिवसामध्ये पुढच्या, जसे आमच्या परळीला वाल्मिक कराडकर ऑफिसकडे चक्रा होत, त्याची भेट होत, तशाची एक एक गोष्ट आम्हाला माहित होत गेली. गोष्टी आम्हाला तात्काळ कळाल्या. त्याच्या 10-15 दिवसानंतर मी स्वतः सदम्यामध्ये गेलो. मी स्वतः एका पोलीस अधिकाऱ्याची भेट घेतली. उच्च जिल्हा लेवलच्या पोलीस अधिकाऱ्याची भेट घेऊन त्यांना एक गोष्ट कानावर घातली. त्यांनी पण मला सांगितलं, बाबा हे सगळं खरं पण करतो काय, तुझ्या जीवाला धोका होईल. आणि मी त्या उच्च अधिकाऱ्याची भेट घेतली, एका अधिकाऱ्याची पोलीस मधल्या, ती वाल्मिक कराडला माहित पण झालं. त्यांनी मला बोलून घेऊन विचारलं, तू कोणत्या संदर्भात गेलता भेटायला. त्याच्यामध्ये वाल्मिक कराडने माझ्या मागे काय काय ट्रॅप लावले ते मी पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतो ना. असं नाही, माझे फोन टॅप होते. मी महादेव मुंडेचे मित्र कंपनी जे होते त्यांच्या आसपास संपर्कात होतो. वाल्मिक पुन्हा मला, आम्हालाच गुतवायचंय का म्हणले, तुला सांग तसं करायचंय का, असं गुरमीत भाषेत बोलला मला. फक्त मला, तू पक्षाचं काम चांगलं करतो, जिल्हा अध्यक्ष चांगला आहेस, बाकी तुझे माझे संबंध चांगले तर व्यवस्थित राहा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं ना, डिसेंबर 2023 पासून मी वाल्मिक ते एकमेकाचे दुश्मनच झालतो. फार दुश्मन नावाला. पुन्हा आम्ही पक्षात 2-3 महिने नावाला मी काम केलं त्याच्यासोबत, 1 महिना फक्त. पुन्हा माझी इच्छा नव्हती राहिली, कारण महादेव मुंडे प्रकरण, त्याच्यानंतर पण त्याच्या अगोदर पण परळीमध्ये महादेव मुंडेच्या हत्येच्या पण 1 महिना आधी एक प्रकरण झालं, त्यात वाल्मिक कराडने फार हत्ती केलं. तर मी असं नाही, आवाज फार उठवला म्हणून तर तो माझ्या गेल्या 1.25 वर्षापासून मागे होता ना. थोडक्यात बांगर साहेब, मला असं म्हणायचं की महादेव मुंडे प्रकरणात तुम्ही किती घसा ओरडून घसा फोडून सांगितलं असतं की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हत्या झाली, तरी कोणी विश्वास ठेवला नसता. म्हणून तुम्ही त्यावेळी सांगितलं नाही, कारण की वाल्मिक कराड बाहेर होता. पण आता वाल्मिक कराड तुरुंगात बोलल्यानंतर तुम्हाला पण देखील बळ आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ते सांगू शकला. नाही, बळ मला तेव्हा चालतं, मला बळ नसतं आलं तर मी हिंमत केली नसती एवढं वाल्मिक कराड सोबत राहून. तत्कालीन पोलीस उच्च अधिकाऱ्यांना भेटणं, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना भेटणं, त्यांच्याशी हितगुज करणं. परळीमध्ये पण जाऊन जेव्हा ते बंद झालं, ते बंद करण्यामागे मी पण बऱ्याच लोकांना विनंती केली, ती परळी बंद करा. म्हणजे मी काय प्रॉपर परळीचा नाही, पण जेवढे माझे काय मित्र कंपनी होते, अशा आम्ही चर्चा करत होतो बाहेर, ही चुकीची घटना झाली, हे झाली, आणि आम्ही काय करावं, सगळे अधिकारीच त्याचे होते.
माझ्या आई वडिलांना त्यावेळेस पण त्यांनी कधी पण त्रास देऊ शकला असता आमच्या जवळच्या लोकांचा का मला वाल्मिक कराड माहित झालता. मला वाटायचं वडिलांना, आईला नाही पण मला वाटायचं वडिलांना कशामध्ये तरी अडकवून वगैरे करून आपण शांत बसायचो का वडील माझे वयस्कर. आणि विचित्र माणूस आहे हा वाल्मिक कराड, फार हिंजिकल आहे हा. आणि काय आवाज उठाव त्यावेळेसच्या एसपी ला माहितीये, ऍडिशनल एसपी ला माहितीये, अंबाजोगाईच्या डीएसपी ला माहितीये, परळी ग्रामीणच्या पीआय ला माहितीये, सिटी पोलीस स्टेशनच्या पीआय ला माहितीये खून कुणी केलेला आहे. सगळ्यांना माहिती आता. आम्ही फक्त आम्ही बऱ्यापैकी लढाई लढलो साहेब, फार लढलो मी सर लढाई. पण काय करणार, मला त्याने हातबल करून टाकलं होतं सगळे कोण, तरी मी माझ्या धाडसामुळे विचारधारेमुळे इथे बसलेलो आहे, बाकी दुसरं काहीच नाही. नक्की. आता आणखी एक महत्वाचं प्रकरण जे तुम्ही तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये एक व्हिडिओ जो आहे, कॉल रेकॉर्डिंग आहे, ती व्हायरल केली होती आणि दाखवली होती सगळ्यांना. त्यामध्ये एका कुटुंबाला म्हणजे अगदी दलित कुटुंब ते, आणि त्या कुटुंबातील व्यक्तींकडूनच यांनी पैसे घेतले, त्यांच्याकडून राख्या बांधून घेतल्या. तुम्हाला 10 कोटींची कामं देऊन 5% देतो त्यांच्याकडून म्हणून असं 50 लाख घेतले. आणि नंतर जेव्हा 6 महिन्यांनी ही माणसं त्यांच्या मागे लागली, आमचे पैसे द्या, व्याजाने दिलेत आम्ही, तर त्यातलीच 10 लाख रुपये रक्कम देऊन खंडणीच्या गुन्ह्यात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. अशी किती कुटुंब आहेत बांगर साहेब की या वाल्यानं देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला? बीड जिल्ह्यामध्ये 1000च्या आसपास कुटुंब असते ना असे लोक. अरे बाप रे. हो. आणि अमाऊंट फार आहेत, काय काय गुत्तेदार आहेत ते सांगत त्यांच्याकडून 5-5, 10-10 कोटी घेतलेले आहेत की तुम्हाला आधी 100 कोटीची कामं देतो. कामं नाही देता आले तर त्यांच्यावर कोणत्या केसमध्ये अडकविणं, त्यांच्या संस्थेच्या चौकशा लावणं, कुणाचं हॉटेल चांगलं चालत असेल त्याच्याकडे दारूबंदी अधिकारी पाठविणं, असं फार खोट्या नाट्या केस. तो पै खंडणी फार वसूल केलेली आहे त्यांनी. आणि पीडित कुटुंब तर छोटे मोठे धरले तर बीड जिल्ह्यामध्येच 1000 असतील. अहो त्या परळीमध्ये 700-800 कुटुंब निघतात. शहरामध्ये 200-300 किती व्यापारी परळी सोडून गेलेत. वाल्मिक कराडमुळेच गेलेत ना ते सर्व. हम्म, हम्म. खरंय. म्हणजे याचा अर्थ या वाल्मिक कराडनं सर्वसामान्य माणसाला पण झेललेला आहे, त्यांनाही सोडलेलं नाही. हो हो, सर्वसामान्य माणसांना पण अहो, काही काही तर टपरीवाल्यांकडून यांनी खंडणी घेतल्या तो. टपरीवाल्यांच्या पण प्रॉपर्टी जागा नावावर, पानटपरीवाले गरीब गोर बिचार गरीब लोक आपलं पोट पाण्यासाठी धंदे पाणी करते, त्या लोकांना नाही सोडलं. बर बर. हा, बांगर साहेब आणखी एक महत्वाचं, हा, की आता खरं म्हणजे वाल्मिक कराडला म्हणजे त्या तुरुंगातच काहीतरी त्याला मारण्याचा कट शिजला जातोय असा सुगावा पोलिसांना लागला, म्हणून त्याला नाशिक जेलमध्ये हलवण्याची काहीतरी माहिती आता मिळतीये. मुळातच त्याच जेलमध्ये बीडमध्ये ती गित्ते गँग असेल किंवा आठवले गँग असेल यांच्यासोबत 31 मार्चला त्यांच्यात काहीतरी वाद झाला होता, तेव्हा दोन्ही गँग तिथून हलवण्यात आल्या. पण आता मला असं म्हणायचं, या वाल्याला काय हलवत नाहीत तिथून. आणि आता मात्र एक मधीच काहीतरी वेगळी माहिती येते की वाल्याला वाल्याच्या जीवाला धोका आहे. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, ज्याच्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला, जीव धोक्यात घालावा लागला, त्या वाल्याच्या जीवाला धोका असू शकतो असं तुम्हाला वाटतं? हा नक्कीच त्याच्या जीवाला धोका आहे, कारण बीड जेलमध्ये तर अर्धे लोक त्यांनीच खोटे केस करून टाकलेत ना, आणि ते आज आज पण त्याच्यातले 25% लोक बीड जेलला आहेत. एखाद्या निष्पाप गोरगरिबाला त्याच्याकडूनच पैसे घेऊन त्याला त्रास देऊन त्याच्यावरच खोटी केस करून जेलमध्ये टाकलेले, तर त्यांना वाल्मिक कराड जेलमध्ये आल्यावरती का त्यांच्यासाठी वाल्मिक वाल्मिक तर त्यांना गुंड आहे त्यांच्यासाठी, त्यांची जिंदगी जीवन उद्ध्वस्त केलेले आहे. आणि त्यांच्या कचाट्यामध्ये आल्यावर त्यांच्या जागेमध्ये आल्यावर ते कसं सोडू शकतात. साहजिक आहे, वाल्मिक कराडला नाशिक किंवा नागपूर जेलकडे हरलो पाहिजे आणि अंडा सेल मध्ये ठेवलं पाहिजे वाल्मिक कराडला. या प्रकरणात आता धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुखांचे बंधू यांनी आजच मीडियाला सांगितलेलं आहे, 204 दिवस झाले या प्रकरणातला कृष्णा आंधळे हा आरोपी सापडेना. म्हणजे मला प्रश्न हा पडलाय की आता अख्ख्या महाराष्ट्राने काय पोलिसांनी देखील त्याला विसर पडलेलं, नाव सुद्धा अक्षरशः विसरले असतील. म्हणजे कृष्णा आंधळे फरार आणि सीआयडी एसआयडीचा आंधळा कारभार अशी परिस्थिती आहे. सगळ्या प्रकरणातले आरोपी सापडतात, कृष्णा आंधळे सापडत नाहीये. आता धनंजय देशमुख म्हणाले जर तो लवकरात लवकर त्याला अटक झाली नाही तर मी कठोर निर्णय घेईल. तुम्ही संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांना बऱ्याचदा भेटलेला आहात. ते हो. संपूर्ण कुटुंब आजही दहशतीखाली आहे, दबावाखाली आहे, दुःखात आहे. काय नेमकं परिस्थिती, तुम्ही त्या या सगळ्या प्रकरणात तुम्हाला काय वाटते, त्या कृष्णा आंधळेचं काय झालं असेल आणि अजूनही संतोष देशमुख कुटुंब हे दुःखातून बाहेर आलेलं नाही, काय सांगते? नाही, साहजिक आहे. संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबात ते करते होते. त्यांच्या कुटुंबाविषयी त्यांची साहजिक आहे, कुटुंबातला एखादा सदस्य केला तर बाकीचं कुटुंब डिस्टर्ब होतं. ते तर एक कुटुंबातले करते होते. आज तरी पण मी धनंजय देशमुख ह्या व्यक्तीचं मी कौतुक करेल. त्यांना म्हणजे एवढं कौतुक करण्यासारखं आहे. एवढं मोठं दुःख असताना पण त्यांनी ज्या पद्धतीने लढा दिला संयमाने शांतताने, हे आमच्यासारख्या पीडित कुटुंबासाठी एक आदर्श आहेत ते आमच्यासाठी. कारण आम्ही तर किती धनंजय भैया देशमुखनी तर किती आटापिटा करायला पाहिजे.
त्यांच्या भावाची तर किती निर्गुण हत्या केली. आमच्या आई वडिलांना फक्त अटक केलं खोट्या गुन्ह्याचा, 2-2 दिवसामध्ये जामीन झाले. पण त्यांचा तर भाव आज वापस येणार नाही ना. माझे तरी आई वडील सोबत आहेत माझ्या. मी तर फक्त जखमी झालोय, पण त्यांचं तर एक काळीज नेल्यासारखं झालंय. त्यांच्या दुःखाची कुणी बराबरी करू शकत नाहीये. पण बीड पोलिसांचं मी जे तपास करतात त्याच्याबद्दल मला खरंच खंत व्यक्त वाटते, की कृष्णा आंधळीला शोधायला पाहिजे हो. पोलिसांनी जर शोधायचं म्हटलं तर जुनी म्हणे पोलिस पाताळातून पण गुन्हेगाराला शोधून आणतात. जुने लोक बोलताना म्हणतात. तर हे कृष्णा आंधळी की झाडकी पत्ती आहे. कृष्णा आंधळी शुभ भेटन हो, सर्चिंग केली, तपास चांगल्यापैकी अजून झाला असं नाही. सीआयडी आणि एसआयडीने फार तपास छान केलेला आहे. पण हे कृष्णा आंधळीच्या बाबतीतच कमून हलगर्जीपणा होतोय, तेच सगळ्यांना लक्षात येणार, तेच सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे. नक्कीच. आता वांगसाहेब अगदी शेवटाकडे येतोय तुमच्याशी. मला एक आणखी एक महत्वाचा मुद्दा विचारायचा आहे, तो म्हणजे या आता संतोष देशमुख प्रकरणात जे वाल्मिक कराडचं खरं म्हणजे आता त्यांनी म्हणजे डिस्चार्ज ऍप्लिकेशनचा त्या ठिकाणी त्यांनी अर्ज केलेला आहे आणि त्याच्या आता त्या अर्जावर देखील युक्तिवाद आहे, चालू आहे आणि आता पुढच्या तारखेला पण तो होईल. तुम्हाला काय वाटतंय म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही पोलिसांनी तपास केलेला आहे, जे काही पुरावे आता आहेत, या अनुषंगानं या वाल्मिक कराडला कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न होता असं तुम्हाला वाटतं? नाही, सीआयडी आणि एसआयटीने म्हणजे जे चार्जशीट दाखल केलेले आहे आरोपपत्र कोर्टामध्ये, ते फार छान प्रकारे त्यांनी योग्य तपास केलेला आहे. अजमल कसाब नंतर म्हणजे मुंबई जी बॉम्बस्फोट घटना झाली त्याच्यामध्ये क्लब चार्जशीट दाखल केलं, त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये जे बाल हत्याकांड झालं त्याच्यामध्ये क्लब चार्जशीट केलं, त्याच्यानंतर महाराष्ट्रातली तिसरीच घटना आहे की 3 गुन्हे एकत्र क्लब करून दाखल केलेला आहे. आणि नक्कीच कोणता पण आरोपी असला ना तर त्याला त्याचा जन्मसिद्ध म्हणजे लोकशाहीमध्ये अधिकार आहे, त्याला कोणतं पण जामीनसाठी किंवा गुन्ह्यातून मुक्तता भेटावी याच्यासाठी अपील करणं, अर्ज करणं, त्याच अधिकाराचा वापर वाल्मिक कराडनी करून स्वतःला सोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण ते एकदम छिचोरापणा आहे तो. तो काय सुटणार नाहीये, ते बारक्या लेकरांना पण कळण. कारण वाल्मिक कराड जे गुन्हे आहेत आणि त्याचा जो सहभाग आहे आणि त्याच्या विरोधात ते पुरावे सापडलेले आहेत, त्याच्यामुळे वाल्मिक कराड सोडणं अशक्य आहे. हे फक्त वाल्मिक कराडचे काही जवळचे त्याचे नातेवाईक वगैरे सोशल मीडियामध्ये मोजक्या लोकांना, तरुणांना पैसे देऊन एक वातावरण तयार करा म्हणतात की वाल्मिक कराड हा 25 जूनला बाहेर येणार, वाल्मिक कराड हा 7 जुलैला बाहेर येणार. त्याचे असं एक मेंटॅलिटी आहे. आणि तो बाहेर आला तरी लोक त्याला जगून देतात का? त्याची अवस्था काय? पहिलं त्याला एवढी त्याची सत्ता असताना त्याच्याजवळ 8-8 बॉडीगार्ड होते, 10-10 बॉडीगार्ड त्याच्याजवळ होते. आज कोण त्याला शासकीय बॉडीगार्ड देणार आहे? आणि आज कितीतरी आमच्यासारखे कुटुंब आहेत, त्याच्यावर असे हजारो कुटुंब आहेत, 10,000च्या आसपास लोक असतील, त्याला दुश्मन असतील. वाल्मिक कराडचा विषय पूर्णच त्याचा खेळ संपलेला आहे. फक्त वाल्मिक कराड लोकांसाठी गरज म्हणून पाहिजे होता सगळ्यांना आधी. गरज आवश्यकता म्हणून पाहिजे होता. ते व्यक्ती म्हणून कुणाला पाहिजे नव्हता. आणि आज तो आरोपी आहे. आता त्याला व्यक्ती म्हणून कुणी घेतलं नाही पहिल्यांदा, गरज म्हणून घेतलं. आता आरोपी म्हणून त्याला कोण स्वीकारणार आहे? त्याच्यामुळे ते सुटणं आणि त्याचं ऍप्लिकेशन म्हणजे कोर्ट मान्य करणं हे कदापि शक्य होणार नाही. नक्कीच. आणि आता अगदी शेवटचाच प्रश्न, महादेव मुंडे यांच्या प्रकरणामध्ये गरज भासलीच तर तुम्ही साक्षीदार म्हणून समोर येणार का, फिर्यादी म्हणून समोर येणार का? कारण यामुळं महादेव मुंडे या प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळू शकेल. तुमची काय भूमिका? नक्कीच साहेब, साक्षीदार नाही, मी फिर्याद द्यायला तयार आहे. जे सत्य घडलेलं आहे ते सत्य घडलेलं आहे. त्यावेळेस माझा फार प्रयत्न होता ह्या घटनेसाठी आवाज उठवायचा, हे करायचा. त्यावेळेस नाही करू शकलो, कारण त्यावेळेस वाल्मिक तरी मी पोलिसांकडे चक्रा मारल्या, त्या फॉलोअप घेत होतो त्या सर्व हत्याकांडचा. पण आता मी नक्कीच साक्षीदार पण व्हायला तयार आहे आणि आपलं फिर्यादी पण व्हायला तयार आहे मी त्या केसमध्ये. नक्कीच माझ्या जर फिर्यादी कोणी एखाद्या कुटुंबाला न्याय मिळत असेल तर मला त्या गोष्टीचा स्वाभिमानच आहे. त्याच्यासाठी मला स्वतःचा जीव गमविण्याची वेळ हरकत नाही, पण मी त्या महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये आवाज उठवणार आहे. हे तीळ मात्र सत्य आहे तेवढं. नक्कीच. खरं म्हणजे धन्यवाद बांगर साहेब, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि मला आणखी एक सगळ्या प्रेक्षकांच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून या वाल्मिक कराड बद्दल खरं म्हणजे सांगायचंय. त्याच्या जे प्रेमात पडले, त्याचे जे फॅन आहेत रील्सवर, फेसबुकवर आणि आमचा वाल्या दैवत आणि आमचा असं, या सगळ्यांना आता कळलं पाहिजे की आपल्या समाजातील एका व्यक्तीला मारून त्याचं मांस काढून याची निर्गुण हत्या करणाऱ्या या वाल्याबद्दल आता कुणीही सहानुभूती बाळगू नये आणि त्याच्या प्रेमात पडू नये. त्यातून बाहेर पडा, शिका, मोठा व्हा, भविष्यात काहीतरी चांगलं करता येईल यासाठी चांगल्या लोकांच्या संगतीत या. नाहीतर एक आपण आतापर्यंत ऐकलेलं आहे की वाल्याचा वाल्मिकी झालाय, आपण ऐकलेलं आहे, पण इथं वाल्मिकीचा वाल्या झालाय आणि अशा वाल्याच्या जवळ राहिलात तर तुमची अवस्था तीच होईल, याच्याकडे वेगळं काही होणार नाही. बांगरसाहेब धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात. खरं तर या तुमच्या समाजातील अनेकांना अशा त्याच्या कह्यात असलेल्या
पिढीला बाहेर काढण्यासाठी तुम्ही भविष्यात निश्चितपणे आपली जबाबदारी घ्याल, एवढीच एक इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. तर हे होतं तर म्हणजे विजयसिंह बाळा बांगर यांचं स्टेटमेंट, ज्यांनी स्पष्टपणे क्लिअर केलेलं आहे की हो, हा माझा लढा कुठल्या एका व्यक्ती विरोधात नाही, तर वाल्यावादी या विकृती विरोधात आहे, या फॅसिझम विरोधात आहे. आणि त्यासाठी मला माझा जीव गमवावा लागला तरी चालेल, पण वाल्या विरोधात असलेल्या प्रकरणांमध्ये मी 100% पुढे जात राहणार आणि भविष्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या वाल्याची आणखी पोलखोल करणार. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.